चला तर पाहूया सायन्स या विषयातील टी-ई-टीची महत्त्वाची व संभाव्य प्रश्न. तर रविवार 9 नोव्हेंबर या दिवशी सर्वांनी फ्री टेस्टसाठी तुम्ही स्टडी देवांश या चॅनलला सबस्क्राईब करा. खालीलपैकी कोणता नेत्रदोष नेत्रगोल काहीसे लांबट होण्यामुळे उद्भवतो? प्रश्न क्रमांक 1. खालीलपैकी कोणता नेत्रदोष नेत्रगोल काहीसे लांबट होण्यामुळे उद्भवतो? केवळ निकट दृष्टिता. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढील प्रश्न. पेशीमधील डॅशना पेशीचे ऊर्जा केंद्र असे म्हणतात. पेशीमधील डॅशना पेशीचे ऊर्जा केंद्र असे म्हणतात. तर पुढीलपैकी कोणता पर्याय की पेशीमधील डॅशना पेशीचे ऊर्जा केंद्र असे म्हणतात? तर पर्याय क्रमांक 2. तंतुकणिकांना ऊर्जा केंद्र असे म्हणतात. हवेतील आर्द्रता वाढल्यास ध्वनीचा वेग तेवढाच राहतो, वेग कमी होतो, वेगही वाढतो का काहीच फरक पडत नाही? हवेतील आर्द्रता वाढल्यास ध्वनीचा वेग वाढतो का कमी होतो का तेवढाच राहतो? तर पर्याय क्रमांक 3. वेगही वाढतो. त्यानंतर पांढऱ्या रंगाचे प्रकाश किरण प्रिझम मधून गेले असता रंगाच्या किरणामध्ये किंवा तरंग लांबीमध्ये वेगवेगळे होतात, यालाच डॅश म्हणतात. प्रकाशाचे परावर्तन, प्रकाशाचे अपवर्तन, प्रकाशाचे अपस्करण का प्रकाशाचे विवर्तन? तर पर्याय क्रमांक 3. प्रकाशाचे अपस्करण. त्यानंतर पुढील प्रश्न. पुढीलपैकी कोणता बदल भौतिक स्वरूपाचा नाही? तर पुढीलपैकी कोणता बदल हा भौतिक स्वरूपाचा नाही? पुढीलपैकी कोणता बदल हा भौतिक स्वरूपाचा नाही? तर पर्याय क्रमांक 4. पदार्थाचे अवक्रमण होणे हा बदल भौतिक स्वरूपाचा नाही. त्यानंतर पुढील प्रश्न. अस्थिर अणुकेंद्रकामधून अल्फा कण उत्सर्जित झाल्यानंतर अणुअंक 2 व अणुवस्तुमानांक 4 कमी होतो का? अणुअंक 4 व अणुवस्तुमानांक 2 कमी होतात का? अणुअंक 4 व अणुवस्तुमानांक 4 कमी होतात? तर पर्याय क्रमांक 1. अणुअंक 2 व अणुवस्तुमानांक 4 कमी होतात. पुढील प्रश्न. आधुनिक आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्याची मांडणी ही त्याच्या डॅशनुसार करतात. आधुनिक आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्याची मांडणी ही त्याच्या डॅशनुसार करतात. अणुवस्तुमानांक, न्यूट्रॉनची संख्या, अणुअंक का गुणधर्म? तर पुढीलपैकी पर्याय क्रमांक 3. अणुअंकनुसार करतात. प्रकाश किरण विरळ माध्यमातून घन माध्यमात जातो तेव्हा स्तंभिकेपासून दूर जातो, सरळ रेषेत जातात, स्तंभिकेकडे झुकतो का यापैकी नाही? तर पर्याय क्रमांक 3. स्तंभिकेकडे झुकतो. पुढील प्रश्न. पुढीलपैकी हा विद्युत दुर्वाहक आहे पण उष्णतेचा सुवाहक आहे? हिरा, ग्रॅफाइट, टंगस्टन का ब्रोमीन? हा विद्युत दुर्वाहक आहे पण उष्णतेचा सुवाहक आहे. तर पर्याय क्रमांक 1. हिरा हा विद्युत दुर्वाहक आहे पण उष्णतेचा सुवाहक आहे. पुढील प्रश्न. पुढीलपैकी गण 1 मधील मऊ अल्कधातू कोणता? तर पुढीलपैकी मऊ अल्कधातू हा कोणता आहे? लिथियम, सोडियम, पोटॅशियम का वरीलपैकी सर्व?
तर पुढीलपैकी गण 1 मधील मऊ अल्कधातू कोणता आहे? तर वरीलपैकी सर्व हे मऊ अल्कधातू आहेत. त्यानंतर विजेची तार आणि तटस्थ तार यांच्यामधील विभवांतर किती असते? विजेची तार आणि तटस्थ तार यांच्यामधील विभवांतर किती असते? तर यांच्यामधील विभवांतर हे 220 व्होल्ट असते. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढील प्रश्न, न्यूट्रॉनची संख्या समान पण प्रोटॉनची संख्या भिन्न असेल तर त्यांना समस्थानिके म्हणतात, समभारिके म्हणतात का समन्यूट्रॉन का यापैकी नाही? जर न्यूट्रॉनची संख्या समान असेल आणि प्रोटॉनची संख्या भिन्न, न्यूट्रॉनची संख्या समान पण प्रोटॉनची भिन्न असेल तर पर्याय क्रमांक 3 समन्यूट्रॉन असे म्हणतात. निर्वात पोकळीमध्ये वारंवारतेच्या प्रकाशलहरीचा वेग निर्वात पोकळीमध्ये वारंवारतेच्या प्रकाशलहरीचा वेग वाढत जातो, कमी होतो, सारखाच राहतो का यापैकी नाही? निर्वात पोकळीमध्ये वारंवारतेच्या प्रकाशलहरीचा वेग हा सारखाच असतो. पर्याय क्रमांक 3. खालीलपैकी रक्तपेशी प्रकार कालावधीबाबत योग्य पर्याय निवडा. तर जगण्याचा जो कालावधी असतो रक्तपेशीच्या प्रकारातील त्या कालावधीबद्दल तुम्ही योग्य पर्याय निवडा. लाल रक्तपेशी 20 ते 21, पांढऱ्या रक्तपेशी 13 ते 20 का रक्तपिट्टिका 8 ते 9? तर वरीलपैकी सर्व. त्यानंतर पुढील प्रश्न, जीवाणूमधील प्रजननाची सर्वात प्रभावी पद्धत म्हणजे? जीवाणूमधील प्रजननाची सर्वात प्रभावी पद्धत म्हणजे मुकुलायन, पुनर्जीवन, द्विखंडन का युग्मकी एकत्रीकरण? तर पर्याय क्रमांक 3 द्विखंडन. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढील प्रश्न, स्पायरागोराचे प्रजनन खालीलपैकी कोणत्या पद्धतीने होते? स्पायरागोराचे प्रजनन खालीलपैकी कोणत्या पद्धतीने होते? शाकीय, लैंगिक, लैंगिक आणि शाकीय का खंडीभवन? तर पर्याय क्रमांक 4 खंडीभवन या पद्धतीने होते. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता वनस्पती समूह सृष्टीतील उभयचर वनस्पती म्हणून ओळखला जातो? खालीलपैकी कोणता वनस्पती समूह सृष्टीतील उभयचर वनस्पती म्हणून ओळखला जातो? तर पर्याय क्रमांक 2 ब्रायोफाइट्स. पर्याय क्रमांक 2. नेचे डॅडॅश या गटात येतात. तर नेचे या वनस्पती या गटात येतात. ब्रायोफायटा, जिम्नॅस्पर्म्स, टेरिडोफायटा का अँजिओस्पर्म्स? नेचे या गटात येतात. ब्रायोफायटा का टेरिडोफायटा? तर पर्याय क्रमांक 3 टेरिडोफायटा. हायग्रोमीटर काय मोजते? हायग्रोमीटर काय मोजते? द्रव्याची सापेक्ष घनता, हवेतील सापेक्ष आर्द्रता, प्रवाह का घनवस्तूचे आकारमान? तर हवेतील सापेक्ष आर्द्रता हे हायग्रोमीटरने मोजतात. त्यानंतर पुढील प्रश्न, पाण्याचे असंगत आचरण म्हणजे पाण्याचे तापमान 0 डिग्री सेल्सिअस पासून 4 डिग्री सेल्सिअस वाढविले असता ते आकुंचन पावते, प्रसरण पावते, काहीच बदल होत नाही का सुरुवातीला आकुंचन पावते व नंतर प्रसरण पावते?
तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 अंकुचन पावते. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर खालीलपैकी कोणता प्राणी अरियसममित आहे? खालीलपैकी कोणता प्राणी अरियसममित आहे? अरियसममित बेंडूक, पर्याय क्रमांक 2 पापला, त्यानंतर पर्याय क्रमांक 3 मासा का तारा मासा. खालीलपैकी कोणता प्राणी? तर पर्याय क्रमांक 4 तारा मासा हा अरियसममित प्राणी आहे. प्रिझमचा अपवर्तनांक तांबड्या रंगासाठी सर्वात कमी, तर पुढीलपैकी या रंगासाठी सर्वात जास्त असतो. प्रिझमचा अपवर्तनांक तांबड्या रंगासाठी सर्वात कमी, तर या रंगासाठी सर्वात जास्त असतो जांभळ्या. पर्याय क्रमांक 1 जांभळ्या रंगासाठी. अंडी घालणारे सस्तन प्राणी हे डॅडॅश या प्राणी वर्गात मोडतात. अंडी घालणारे सस्तन प्राणी हे डॅडॅश या प्राणी वर्गात मोडतात. तर पुढीलपैकी कोणते सस्तन प्राणी हे अंडी घालणारे सस्तन प्राणी हे प्रोटोथेरिया या प्राणी वर्गात मोडतात. पर्याय क्रमांक 1. पुढीलपैकी या प्राण्यात पचनक्रियेचा अभाव असतो. तर पुढीलपैकी या प्राण्यामध्ये पचनक्रियेचा अभाव असतो. तर पर्याय क्रमांक 2 टेपवर्म या प्राण्यामध्ये पचनक्रियेचा अभाव असतो. त्यानंतर पुढील प्रश्न, हळूहळू विकसित होणारे आणि दीर्घकालीन राहणाऱ्या संक्रमणास असे संबोधले जाते. हळूहळू विकसित होणारे आणि दीर्घकालीन राहणाऱ्या संक्रमणास असे संबोधले जाते. तीव्र संक्रमण, तीव्र संसर्ग. तर पर्याय क्रमांक 1 तीव्र संक्रमण. तीव्र संक्रमण असे संबोधले जाते. फायलेरियासिस हा रोग कोणत्या वर्गामध्ये मोडतो? फायलेरियासिस हा रोग कोणत्या वर्गामध्ये मोडतो? फायलेरियासिस हा रोग पुढीलपैकी कोणत्या वर्गामध्ये मोडतो? तर प्रदेशनिष्ठ रोग म्हणतात त्याला. पर्याय क्रमांक 1. हिपॅरिनमुळे शरीरात रक्त गोठत नाही. तर हिपॅरिन हे शरीरामध्ये कोठे तयार होते की यामुळे रक्त गोठत नाही? तर हिपॅरिन हे शरीरामध्ये कोठे तयार होते? त्वचेखाली, अन्ननलिका, पेशीमध्ये का यकृतमध्ये? तर पर्याय क्रमांक 2 यकृतमध्ये तयार होते. पर्याय क्रमांक 2. सर्वाधिक ऑक्सिडीकरण असलेले मूलद्रव्य कोणते? सर्वाधिक ऑक्सिडीकरण असलेले मूलद्रव्य कोणते? सोडियम, क्लोरीन, ब्रोमीन, फॉस्फरस. सर्वाधिक ऑक्सिडीकरण असलेले मूलद्रव्य कोणते? तर पर्याय क्रमांक 2 क्लोरीन. सोडियम हे क्षपण आहे. तर त्यानंतर पुढील, इलेक्ट्रिक हीटिंग एलिमेंट साधारणतः कोणत्या धातूपासून बनविलेले असतात? इलेक्ट्रिक हीटिंग एलिमेंट साधारणतः कोणत्या धातूपासून बनविलेले असतात? इलेक्ट्रिक हीटिंग एलिमेंट हे नायक्रोम पासून बनवलेले असतात. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर शेवटचा प्रश्न, गॅमा किरण हे गॅमा किरण हे धन प्रभारित असतात का ऋण प्रभारित असतात का उदासीन असतात का धन व ऋण प्रभारित असतात? तर गॅमा किरण हे उदासीन असतात. पर्याय क्रमांक
3 गॅमा किरण हे उदासीन असतात. पर्याय क्रमांक 3. तर अशाच माहितीसाठी तुम्ही स्टडी देवांश या चॅनलला सबस्क्राईब करा.